सिरियसली मला इतका राग आलता ना, आणि त्यात पण एवढं ऊन होतं बाहेर, एवढं हे होतं, आणि त्यात ती जी होती ना रिसेप्शनला, त्या बाईचा तर जरा वेगळाच ॲटिट्यूड होता. दिस इज व्हेरी बॅड एक्सपिरियन्स इन माय लाईफ. हाय गाईज, नमस्कार, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आज मी तुम्हाला खूप थकलेले दिसत असून त्याचं रिझनच आहे. मला आज तुम्हाला माझ्या लाईफमध्ये घडलेला थोडासा एक्सपिरियन्स सांगायचा आहे. आणि ह्याचं शूट मी आधीच केलं होतं, म्हणजे अर्धं शूट आधी झालं होतं, अर्धं नव्हतं झालं, म्हणून मी आत्ता परत स्टार्टिंगपासून करते. तर म्हणजे फुल जो सांगते मी तुम्हाला त्याचं जे आहे ते ऑडिशन हा एक शब्द आहे, आणि त्याच्यावर पूर्ण स्टोरी आहे जे माझ्यासोबत घडले ते. ओके, ठीक आहे, सांगते मी, स्टार्ट करते. काल काय झालं, काल रात्री म्हणजे संध्याकाळी मी असं जस्ट मोबाईल स्क्रोल वगैरे करत होते आणि त्याच्यामध्ये मला एक इंस्टाग्राम ID सापडली. ओके, जी मी रिव्हील नाही करणार, पण मी त्यांच्या अकाउंटवर जाऊन बघितलं. तिथं नाही का ते नवीन मालिकेंसाठी किंवा एखादं मॉडेलिंग वगैरे करायचं असेल, शूट करायचं असेल, ब्रँड शूट असतं त्या टाईपमध्ये ते घेतात, म्हणजे ऑडिशन्स घेतात, आणि मग ते आपण त्यांना नंबरवर पाठवायचं असतं. ओके, आणि मग मी जस्ट घेतला नंबर घेतला कॉन्टॅक्टमध्ये, आणि मी जस्ट माझे फोटोज वगैरे पाठवले. नंतर त्यांचा रिप्लाय आला पण. ओके, नेम, एज, लोकेशन वगैरे ते पण मी डिटेल्स थोडे सेंड केले, आणि त्यांचं आलं की बाबा हां, उद्या ह्या लोकेशनला या ऑडिशनसाठी. ओके, आणि मी खूप खुश झाले होते ॲक्च्युलीमध्ये, फर्स्ट टाईम असं झालं. तर मला माहिती होतं की मला लागणार नाही, म्हणजे मी त्याच्यामध्ये सिलेक्ट नाही होणार, कारण माझ्याकडे काय एक्सपिरियन्स नाही वगैरे सगळं, आणि सगळ्या गोष्टी होत्या ह्याच्यामध्ये. आणि मग मी विचार केला, यार मला तर लागणार तर नाही, पण मी जस्ट असंच देऊन बघते. सो दॅट मी दिलं, आणि मला ते आलं त्यांनी बोलवलं वाशीला. हे म्हणजे मी खूप आनंदी झाले. मी असं जस्ट सहज दिलं, तर मला तर काय उद्देश पण नव्हता की बाबा हां मला भेटायलाच पाहिजे, नाही भेटायला पाहिजे. जस्ट मजाकमध्ये मी ते केलं आणि ते झालं. आणि नंतर मग आज सकाळचे 10 ते 5 टायमिंग होता. हां, मग आम्ही गेलो किती 10-10:30-11 वाजता गेलो. आधी स्टेशनला गेल्यानंतर, ओके, वाशीला होतं हे, वाशीच्या हां, अजून एक सांगायचं तुम्हाला. तर मी आता इन्फॉर्मेशन काढूनच जाणार ऑफकोर्स. तर मी हे आधी इन्फॉर्मेशन काढलं, मला काय माहिती नव्हतं ऑडिशन कशी देतात. तर मग मी एका डायरेक्टरला कॉन्टॅक्ट केला. ओके, माझ्या ओळखीचं आहे त्यांना, आणि त्यांना विचारलं. तर ते 3 स्टेप असतात. पहिले आपली इन्फॉर्मेशन सांगायची, नंतर ॲक्ट करायचं, नंतर ते रोल स्क्रिप्ट वगैरे देतात, असं बरंच काय मी यूट्यूबवर पण खूप बघितलं. ओके, सो नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे आज गेलो 11 वाजता, आणि 10:30-11 वाजता. ओके, वाशी स्टेशनला गेलो, आणि तिथून ते खूप म्हणजे जवळच होतं, पण कळलं नाही. माझा असला गोंधळ उडाला, मला खूप चिडचिड व्हायला लागली, तिथंच पूर्ण घामाने ओढले झाले. नंतर गेलो, आणि नंतर त्यांनी बसवलं. ओके, या बसा तुम्ही थोड्या वेळ. नंतर मग मी ऑडिशन दिली, आणि माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता लाईफमधला. आणि त्याच्यामध्ये नाव वगैरे सांगायचं होतं, हाईट सांगायची होती, एज सांगायचं होतं, आणि हॉबी सांगायची होती. त्यांनी कॅमेरावर शूट केलं, आणि नंतर ते कोणाला तरी जे कास्ट डायरेक्टर असतात ना, त्यांना सांगायचं असतं. ओके, मग ते वेगळ्या ऑफिसमध्ये होते, आणि नंतर ते इथून शूट झाल्यानंतर ते त्यांना पाठवत असते, आणि नंतर ते आम्हाला परत तिथं बोलवत होतात. मग बोलवलं. ओके, आणि मला हा अंदाज आलताच. ओके, जे होतं हावरे बिल्डिंग होती, म्हणजे हावरे होतं त्या ह्याचं नाव, आणि ते मला आधीच मी असं सर्च केलं तर तेव्हा मला कळालेलं काही लोकांकडून की बाबा ती अशी फ्रॉड आहे. ओके, त्या टाईपमध्ये. आणि म्हणजे तिथं असं इंटरव्ह्यू जॉबसाठी जरी गेलं ना तरी तिथं आधी पैसे घेतात. सो अशा टाईपचं आहे ते. आणि ह्याच्यामध्ये ह्या बॅकग्राऊंडमध्ये किंवा ह्या फील्डमध्ये हे असंच होतं, पैसे वगैरे घेतात खूप जण. सो दॅट मला अंदाज आलताच थोडा, म्हणजे एवढं काय नाही. पण नंतर आम्ही गेलो जिथं ते मेन जे असतात, जे सिलेक्ट करतात. ओके, ते म्हणाले की हां तुम्हाला हाय बाबा ज्वेलरीसाठी जे ब्रँड प्रमोशन असतं त्या टाईपचं तुम्हाला हाय, तुम्ही ते करू शकता, तुम्ही त्याच्यासाठी सूट होता. ते फक्त आहे ना तुम्हाला पोर्टफोलिओ बनवावा लागन वगैरे. तर त्या पोर्टफोलिओ बनवण्यासाठी त्यांनी सांगितले चार्जेस 21,000. वॉट द फक, म्हणजे काय 21,000? सिरियसली ब्रो, 21,000 सांगितले म्हणजे. ओके माझं ओके भाई, माझं ओके, मला इंटरेस्ट नव्हता इन द सेन्स माझं असं हे नव्हतं बाबा. त्यांनी मला विचारलं. ओके, हां, सो त्यांनी मला विचारलेलं की बाबा तुझी आवड आहे,
तुला एकदम सिरियसली ह्याच्यामध्येच करिअर करायचं आहे. आणि आय वॉज लाईक मला तर ह्याच्यामध्ये करिअर नाही करायचं, माझं गोल जे आहे ते वेगळं आहे. सो मी ह्याच्यामध्ये नाही, मला फक्त आणि मला आवड पण आहे एवढी पण नाही, पण मला एवढं की बाबा तुम्ही जर एखादं कॅरेक्टर मला दिलं तर बाबा मी ते चांगल्या पद्धतीने करू शकते, साईड कॅरेक्टर ते पण ओके. मला असं मेन रोल वगैरे तर नव्हताच पाहिजे. आणि नंतर त्यांनी मग ते मॉडेलिंगचं सांगितलं आणि नंतर ते बोलले ओके, ते बोलले की आता हे कसं आहे ना, पोर्टफोलिओ बनवायचा असतो, ह्याच्यासाठी त्याची नीड असती. आणि ते ना ॲमेझॉनचं होतं ओके, ते पण त्यांनी मला डिटेलमध्ये सांगितलेलं थोडं. आणि ॲमेझॉनचं वगैरे होता आणि त्याचं ज्वेलरीचं शूट करायचं होतं ॲक्च्युली. तर पोर्टफोलिओ बनवायला लागतो, तर तुला बघायला लागेल म्हणजे असं वेस्टर्नमध्ये, नॉर्मल कपड्यामध्ये, साडीमध्ये तू कशी दिसती, कोणतं तुला जास्त सूट होतं. परत ते जे मेकअप असतात तसा प्रॉपर मेकअप करून तसं फोटोशूट वगैरे करायला लागेल. आणि त्याचे 21,000. म्हणजे जर माणसाकडं ओके, माझा विषय नाही, कारण मला तर असं एवढा पण हे नव्हतं, पण मी हा विचार करायला लागले बाकीचे जे माझ्यासोबत होते ते पण सिरियसलीच होते. त्यांचं म्हणजे काही काहींचं सिरियसलीच असून भाई माझ्यासारखे सगळे नसून गेले. आणि मी गेलते, माझा हाच हेतू होता की बाबा झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मला एक्सपिरियन्स भेटेल, मग मला तो तुम्हाला शेअर करता येईल. आणि ते आता मी शेअरच करते ओके, मला नो प्रॉब्लेम की जरी माझं झालं नाही तरी. पण जे लोक सिरियस करतात ते म्हणजे ओके, ज्यांना आवड आहे पण ज्यांच्याकडे पैसा नाही, त्यांनी काय करायचं अशा वेळी, त्यांनी काय करायचं भाई 21,000 ते पण एका शूटसाठी, एका दिवसात 21,000. आणि त्यात तर ते आपल्याला तेवढे भेटणार पण नाही, म्हणजे कायच फायदा. सो दॅट असं झालं. आणि ह्या फील्डमध्ये असंच असतं पूर्ण. मी असं थोडं विचारलं लोकांना तर असंच असतं, म्हणजे ज्या त्या फील्डमध्ये आहे त्या लोकांना हे असंच असतं. सो दॅट कायच बोलू आता मी तुम्हाला. तो हा थोडा माझा एक्सपिरियन्स होता लाईफमधला, जो की मला अजिबात नाही आवडला लाईफमधला, म्हणजे आजचाच ह्याच घडीचा एक्सपिरियन्स आहे. आणि तो म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि मी तर एवढे त्या उन्हामध्ये असं थकलेले, तुम्हाला दिसत असं माझं असं पूर्ण डोळे बिळे झोप बीप आलेली. सो म्हणून मी 15 मिनिटं रेस्ट वगैरे करून नंतर हा व्हिडिओ शूट करते. आणि बस मला हा आजचा एक्सपिरियन्स सांगायचा होता. पण मला खूप वाईट वाटलं. मी त्या आयडीचं नाव पण सांगू शकते, पण मला नाही सांगायचं. मला माहिती नाही की तेच असंच असतं की सगळीकडेच असं असतं. बघू, सगळीकडं पण ट्राय केलं तर मी तुम्हाला हे पण सांगेन की सगळीकडेच असं असतं जर फ्युचरमध्ये कधी केलं तर. पण ठीक आहे, असं होतं ते. आणि बस मला तुम्हाला हा एक्सपिरियन्स सांगायचा होता माझ्या लाईफमध्ये आज घडलेला. माझं पूर्ण डोकाने, एक तर जिथं गेलं ना तो मॉल टाईप नव्हतं, म्हणजे मॉल टाईपच होतं पण तो बिना एसीचं होतं. आणि फक्त जिथं ऑफिस होतं ना आतमध्ये तिथं एसी होता. सो दॅट. आणि तिथं पूर्ण बाहेर असं गरम होत होतं. आम्ही जाईपर्यंत तिथंच होतं, एक तर ते शोधायला लागत होतं. सो दॅट ते असं खूप अवघड पडलेलं. नंतर एसी होता आतमध्ये, नंतर काय एवढा प्रॉब्लेम नाही. पण ठीक आहे, आता काय. बस आय वॉज लाईक भाई माझा कॉन्टेंट क्रिएशनच बरं आहे आणि मी जे करते माझं साईड बाय तेच बरं आहे. सॉरी, साईड बाय जे करते ते आणि माझं मेन जे चालले तेच बरं आहे, दोन्ही. तर असं होतं. हा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर केला. तुम्ही पण मला सांगा तुमचं मत. जर तुम्ही पण कधी ऑडिशन दिली असेल तर मला नक्की सांगा, म्हणजे काय करायचं, तुम्हाला काय करायला लावलेलं आहे, तुम्ही काय केलं तर वगैरे. थोडी इन्फॉर्मेशन द्या मला पण, ज्याने माझं ज्ञान जे आहे ते वाढत. आणि बस आजचा ब्लॉग मी इथंच, ब्लॉग नाही यार, हे जस्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, माझा एक्सपिरियन्स शेअर केला तो मी इथंच संपवते. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि काय अजून काहीच नाही. आता मला असं वाईट वाटतं ना, मला असं मजाकच्या मूडमध्ये मी अजिबात नाही, म्हणजे मला असं झोप आली, दमून थकून अशी उन्हातून आले. सो दॅट बाय 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 बाय. लव यू गाईज, लव यू, लव यू, बाय.